बाळासाहेब ठाकरे या गटाचा उपजिल्हा प्रमुख। मी तुम्हाला सांगू इच्छितो ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे। कारण म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ आज जोरात कामाला लागलेले आमचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे कार्यकर्ते असो, जिद्दीने या निवडणुकीला उतरलेले आहे। आजपर्यंत लोकसभेची निवडणूक एवढ्या जिद्दीने कधी झालेली नाही। मी स्वतः 40 वर्ष झाले संघटनेचं काम करतो आहे। मी स्वतः बघितलं आहे की अशा निवडणूक कधी झालेली नाही व समोरच्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे। त्यामुळे त्यांनी वेगवेगळे काहीतरी आरोप करायचे आणि आमच्याकडे एकही कार्यकर्ता हा मजुरीच्या पैशाने आलेला नाही। आमच्या महिला असो, भगिनी असो किंवा कार्यकर्ते असो, आमच्या रॅल्या पण निघाल्या एकदम शांततेत आणि कोणालाही आम्ही काही असं नाव ठेवासारखं वागू दिलेलं नाही आहे। आमचे कार्यकर्ते बी सर्व कायद्याचं पालन करून प्रचार करत आहे व ह्या टायमाला नक्की 101% सांगतो की बदल होणार आहे आणि बदल असा होणार आहे की श्रीरामदादा पाटील तुतारी वाजवणारा माणूस अनुक्रम नंबर 3 हे बहुमताच्या जोरावर आणि मोठ्या लीडने निवडून येणार आहे एवढं सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आधी आहे परिवर्तनाची नांदी आहे। खऱ्या अर्थाने रावेर लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवाराच्या माध्यमातून प्रचाराचा झंझावात संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असतील, त्या घटक पक्षाचे आमचे मित्र पक्ष यांच्या अनुषंगाने गेल्या 8 दिवसापासून पायाला भिकारी लावून कार्यकर्ता श्रीरामदादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी पक्षाच्या जीवाचं रान करत आहे। जीवाचं रान करत असताना ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ता प्रचारासाठी जात आहे त्या ठिकाणी चांगला आणि उत्कृष्ट प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळतो आहे। लोक स्वतःहून सामोरे येऊन सांगताय की परिवर्तन हे अटळ आहे। गेल्या 10 वर्षाच्या कामाची तुलना हे लोक स्वतःहून सांगताय की संबंधित खासदार मॅडमने आमच्या गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामं केलेले नाही आहे। केलेले असतील तर फक्त 2च विकास कामं केलेली आहेत, एक तर हैमोल आणि दुसरा बाकळा। म्हणजे आता भरीव अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा प्रकार जे डोळ्यात भरेल असं कुठल्याही प्रकारचं काम खासदार महोदयांच्या माध्यमातून या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं नसल्या कारणामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर आहे। प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी ते झालेलं आहे, युवक रोजगाराच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करतायत, शेतकरी वाढलेल्या खताच्या किमतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करतायत, केळीला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। या अनुषंगानं शेतकरी हा बेजार झालेला आहे आणि तो प्रश्नाचा भडीमार करतो आहे।